नमस्कार. आज आपल्यासमोर युवा कीर्तन महोत्सवासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कीर्तन विश्व मराठी परिषद आणि गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयामधून अनेक विद्यार्थी, गोमंतकीय विद्यार्थी आज आपल्यासमोर कीर्तन सादर करण्यासाठी आलेले आहेत. सर्वप्रथम आजचं पहिलं कीर्तनपुष्प या युवा महोत्सवामधलं गायत्री बाळकृष्ण कदम आपल्यासमोर सादर करणार आहे. BA तिनं पूर्ण केलेलं आहे आणि सध्या इंग्रजीमधून पदव्युत्तर शिक्षण ती घेत आहे. आपल्यासमोर कीर्तन सादर करणार आहे गायत्री बाळकृष्ण कदम. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. श्रोते हो, निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ देहू निवासी श्री तुकाराम महाराजांचा आहे. त्यांचा भक्तीतला अधिकार खूपच मोठा आहे, अलौकिक आहे. कविवर्य मोरोपंत एका सुंदर अशा आर्यमध्ये सांगतात की तुकाराम महाराज हे कसे आहेत, तर ते म्हणतात मुकुटमणी संतांचं, सगळ्या संतांचे मुकुटमणी म्हणजे संत तुकाराम महाराज तुकोबाराय. सज्जन हो, तुकोबाराय हे सगळ्या संतांचे अग्रणी होते. वैश्य समाजात जन्माला आले,
आपल्या आजीवन वाणीने विठ्ठल नामाचा उद्घोष त्यांनी केला. कितीतरी जड पतित जीवांचा उद्धार करणारे असे हे तुकाराम महाराज आजच्या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. घेई घेई माझे वाचे गोड नाव विठ्ठलाचे. अर्थात तोंडानं या देवाने आपल्याला सुंदर असं मुख दिलंय, तोंड दिलंय, त्या अर्थी त्या देवाची काहीतरी अपेक्षा आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की घेई घेई माझे वाचे गोड नाव विठ्ठलाचे, म्हणजे विठ्ठलाचं गुणगान करा, विठ्ठलाचं नाव घ्या. थोडक्यात सज्जन हो, या तोंडानं चांगलं बोला असं तुकाराम महाराज सांगतात. डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठ्ठलाचं मुख. काय म्हणतात की डोळ्यानं विठोबाचं दर्शन घ्या, देवाचं दर्शन घ्या. अर्थात डोळ्यानं सुंदर पहा, जे चांगलं आहे त्याचं दर्शन घ्या. तुम्ही ऐक हो काना माझ्या विठ्ठलाचं गुण. ते म्हणतात की विठ्ठलाची गुणकथा, विठ्ठलाची कथा जी आहे ती कानाने श्रवण करा, म्हणजे कानानं सुद्धा चांगलंच ऐकावं. पुढे सांगतात मनात येथे धाव घे राहे विठ्ठलाचे पायी. आपले मन देवाच्या चरणी राहावे आणि तसंच आपण सुद्धा त्या देवाला कधीही सोडू नये असा सुंदर उपदेश तुकाराम महाराजांनी आपल्याला केलाय. श्रोते हो, आपणच आपल्याला उपदेश करण्यात फार मोठे रहस्य आहे. दुसऱ्यांना उपदेश सगळेच करतात, लहान असो किंवा मोठा असो, पात्रता असो किंवा नसो. स्वतःला शहाणा समजून जगात इतरांना वेढ्यात काढणारे खूप आहेत. अहो, दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ दिसणार पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसणार नाही. दुसऱ्यांना उपदेश करताना सगळेच पुढे 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 असतात, मात्र आपण करायचे झाले की मागे येतात. सज्जन हो, बोले तैसा चाले त्यांची वंदावे पावले. संत म्हणतात की जो जसा बोलतो तसा चालतो, त्याचं आचरण आपण करावं. अर्थात संत जसे बोलतात तसे ते वागणारे असतात, म्हणून नेहमी साधू संतांचं ऐकावं. सज्जन हो, हे साधू संत कसे आहेत ते आपल्याला वारंवार सांगतात. हरिनाम घ्या, कथा, कीर्तन, भजन, निरूपण या सगळ्यांचं श्रवण करा कानाच्या माध्यमातून. तर हे संत श्रोते हो, हजारो वर्षे टाळकुट्ट्यांनी देश बुडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही संतांनी सदाचार, स्वधर्मनिष्ठा, देशप्रेम यांच्या बळावर आपली संस्कृती राखवून ठेवली, टिकवून ठेवली. श्रोते हो, अहो, आमच्या गोमंत भूमीवर सुद्धा पोर्तुगीजांनी आक्रमण केलं होतं. कित्येक तरी आया बहिण्यांची अब्रू लुटली जात होती, मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली. आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज अहो गोमंत भूमीवर येतात. सप्तकोटेश्वर मंदिर आहे, त्याचं जीर्णोद्धार हे राजांनी केलं. आणि पुढे संभाजी महाराज सुद्धा. गोव्याचं नातं काय आहे तर संभाजी महाराज गोव्यात येतात आणि तेव्हा मुघलांशी युद्ध करायचं होतं, म्हणून गोव्यात फोंड्या शहरात मर्दानगड नावाचा किल्ला त्यांनी बांधला. आणि श्रोते हो, हे सगळे राजे कसे होते तर सत्यनीतीला धरून आचरण करणारे होते, मुखात नाव आणि हातानं काम करणारे होते. आणि म्हणून कवी भूषण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काय म्हणतात, इंद्रजमी जंबपर बाळभसू अंबपर रावणसा दंबभर रघुकुल राज असं ते म्हणतात. आणि पुढे जाऊन असंही म्हणतात की काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. तशी काहीतरी परिस्थिती गोमंत भूमीची सुद्धा घडली असते, पण तसं काही झालं नाही, तेही राजांचीच कृपा. श्रोते हो,
या संतांनी आपल्याला सुंदर असा उपदेश करतात. ते म्हणतात की आज जी काही संस्कृती आपल्या पुढे आहे, कथा, कीर्तन, निरूपण, सत्संग, भजन, नामस्मरण, हे सगळं सुरू आहे, त्या अर्थी संतांनी तेव्हा काहीतरी काम केलं होतं, कार्य केलं होतं, समाजाप्रती आपलं काहीतरी रेस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतो. श्रोते हो, हे सगळ्या संतांनी केले. जणू काय आपल्याला सांगतात की जगाला प्रेम देणं हा आपला धर्म आहे. श्रोते हो, पाश्चात्य स्कॉलर्स म्हणतात की हिंदुझिझम इज ऑल टॉलरंट, ऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ऑल ॲब्झॉर्बिंग असं ते म्हणतात. अर्थात हिंदू धर्म हा सगळ्यांना आपल्या अंगात मुरवणारा असा आहे. हिंदू धर्म हा जगात सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं म्हणताना जगाला प्रेम द्या असं साने गुरुजी मध्ये एका सुंदर अशा पद्यामध्ये म्हणतात की जगाला प्रेम कसं देणार, तर खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम द्या असं संतांचं म्हणणं आहे. श्रोते हो, साधू संतांनी आपल्या हिताचं सांगणं जे आहे आपल्या सगळ्यांकरता सांगितलं आहे. ते म्हणतात की देवाने आपल्याला सुंदर असा शरीर दिला आहे, देह दिला आहे, आणि या देहातून, या शरीरातून त्या देवाची भक्ती करावी. अर्थातच ध्रुव, प्रल्हाद ज्यांनी देवाची भक्ती केली तशा प्रकारची भक्ती तुम्हा आम्हा सगळ्यांना करायची आहे. ते म्हणतात की रामनाम हे कसं आहे, तर रामचरित मानसामध्ये वर्णन येतं की प्रभू रामचंद्रांचं नाव जे आहे ते स्वतः शंकर सुद्धा घेतात. ते स्वतः घेत नाही तर आपल्या बायकोसोबत घेतात. म्हणजे त्यांच्या प्रपंचात सुद्धा राम आहे, त्यांचा विषय राममय झालाय, विष्णुमय झालाय. श्रोते हो, भक्तियुक्त गोपिका सुद्धा ज्याप्रमाणे कृष्णाची भक्ती करत होत्या, हो, त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या प्रत्येक विषयामध्ये ते कृष्णाला आणून ठेवायच्या. कुठलीही गोष्ट, अगदी दही, ताक, तूप हे सगळं काही निर्माण करायचं असेल तर तिथे कृष्णाला आणून ठेवायचा. म्हणजे कृष्णाचं नाव, त्या रामाचं नाव, त्या भगवंताचं नाव. तेव्हा रामनाम किंवा कृष्ण नाम हे श्रेष्ठ आहे असं संतांचं सांगणं आहे. श्रोते हो, श्रीमद भागवत ग्रंथात आपण जे काही कर्म करतो, अनुष्ठान करतो, ती ईश्वर अर्पण भावनेने करावी असं सांगितलं आहे. तज्जन्म तानि कर्माणि तदा युक्तं मनोवचः नृणां येणे विश्वात्मा सेव्यते हरिरीश्वरः.
काय म्हणतात की तत् जन्मतानि कर्माणि, म्हणजे या जन्मी या शरीराच्या माध्यमातून त्या देवाची, त्या भगवंताची सेवा घडते. हाताने देवाचं काम करावं, समाजकार्य करावं, पायानं तीर्थयात्रा करावी, मुखानं देवाचं नाव घ्यावं, डोळ्यानं देवाला, भगवंताला पाहावं, थोडक्यात डोळ्यानं कानानं सुंदर किंवा चांगलं जे आहे त्याचं श्रवण करावं. श्रोते हो, गोपिका किंवा मीराबाई यांनी भक्ती कशी केली? अहो, मीराबाईने तरी विषाचं प्राशन केलं, पण त्या विषाचं अमृत करणारं ते तत्व आहे, ते परमात्मा तत्व कसं आहे? तर मीराबाई एका सुंदर अशा पद्यामध्ये म्हणतात की मला, मीराबाई हे कृष्ण भक्ती करायच्या, पण ते काय म्हणतात की मला कुठलं धन प्राप्त झालंय? तर ते म्हणतात की मला राम नावाचं धन प्राप्त झालंय. पायुषी मैंने राम रतन धन पायो, पायुषी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमूलिका दे मेरे सदा गुरु, वस्तु अमूलिका दे मेरे सदा गुरु, कृपा कर अपनायो पायो रे मैंने, कृपा कर अपनायो पायो रे मैंने, राम रतन धन पायो, पायो रे मैंने राम रतन धन. वस्तु अमूलिका दे मेरे सदा गुरु, वस्तु अमूलिका दे मेरे सदा गुरु, कृपा कर अपनायो पायो रे मैंने, कृपा कर अपनायो पायो रे मैंने, राम रतन धन पायो. मीरा के प्रभु गिरधर नांगर, मीरा के प्रभु, 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 मीरा के प्रभु. मीरा के प्रभु गिरधर नांगर, हर घर कर सगायो पायो रे मैंने, राम रतन धन पायो, पायो रे मैंने, राम रतन धन पायो, पायो रे मैंने, राम रतन धन पायो, पायो रे मैंने, राम रतन धन पायो. श्रोते हो, मीराबाईला भगवंताची प्राप्ती झाली. संसाराचं धन त्यांच्यासमोर काहीही नव्हतं, पण रामनामानं ते श्रीमंत होत्या. राम नावाचं धन मीराबाईकडे होते. आणि श्रोते हो, अशा प्रकारे कित्येक तरी संतांनी, साधूंनी देवाची भक्ती केली आहे. त्यांनी सगळ्यांमध्ये सर्वाभूती भगवंत पाहे, म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वराचं तत्व जे आहे त्या साधूंनी, संतांनी ओळखलं होतं. आणि म्हणून गोरगरिबांची सेवा हे सगळं काही त्या सगळ्यांनी आम्हा तुम्हाला शिकवलं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्वाभूती भगवंत पाहे. सर्वांमध्ये त्या जगदंबेचं स्वरूप, त्या कृष्णाचं स्वरूप पाहावं आणि सगळ्यांशी समानतेने व्यवहार करावा. श्रोते हो, पुढे जाताना संत कबीरदासजी आपल्याला म्हणतात की
या देहातून आपल्याला, या देहाच्या माध्यमातून आपल्याला त्या देवाची सेवा करायची आहे. नाहीतर मरण्याच्या वेळी आपली काय अवस्था होते यावर कबीरदासजी म्हणतात, हाड जले जीव लाकडी, केस जले जीव घास, सब तना जलता देखी भये कबीर उदास, असं म्हणतात. अहो, कबीरदासजी म्हणतात की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देवाचं नाव घ्यावं, भरपूर घ्यावं. आणि श्रोते हो, कानाने देवाची गुणकथा ऐकावी. आपल्याला माहीत आहे, देवाच्या वर्धापन दिनाला किंवा देवाच्या जत्रोत्सवाला आपण मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो आणि तिथे एखादं कीर्तन किंवा भजन, नामस्मरण जर चालू असेल तर तिथं आपण डोकावून सुद्धा बघणार नाही. पण त्याच्याऐवजी जर महाप्रसादाचा कार्यक्रम असेल, भरपूर जेवण आहे, तर आपण सहकुटुंब सहपरिवार तिथं जाणार, हजेरी लावणार. तेव्हा संत म्हणतात की आपल्याला जी काही इंद्रिय या देवाने दिले, त्या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे. श्रोते हो, अहो, संसारामध्ये अनेको अडचणी येतात, पण त्यातून रक्षण करणारा, आम्हाला सांभाळणारा तो परमेश्वर आहे. आपण देवाचं नाव घ्यावं आणि देव आपला रक्षणकर्ता होतो, म्हणून देवाचं नाव घ्यावं. ज्याप्रमाणे ध्रुवाचं, प्रल्हादाचं रक्षण त्या भगवंतानी केलं. आणि आपल्याकडे अनेको चॉईसेस सुद्धा आहेत. अर्थातच नवविधा भक्ती, श्रवण, कीर्तन, पादसेवन, साख्य. अहो, साख्य भक्ती अर्जुनानं केली, श्रवण भक्ती परीक्षितानं केली. अनेको एक्झाम्पल्स आपल्या पुढे आहेत. त्यांचं आपण रोल मॉडेल समोर ठेवावा आणि आपल्या जीवनाचा जे आहे ते उद्धार करावा. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये पद्यकार आपल्याला हाच उपदेश करतात. पुंडलिक वरदा हर विठ्ठला, श्री ज्ञानदेव तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय.